नवी मुंबईच्या उडता पंजाब होतोय का असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारण्यात येतोय। तळोजा घोट कॅम्प परिसरातील एका सदनिकेवर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला आणि सुमारे 1 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले। या कारवाईत पंजाबमधील 2 सराईत तस्करांना अटक करण्यात आली। आरोपींकडून 118 ग्रॅम हेरोईन आणि 143 ग्रॅम अफू जप्त करण्यात आला। या घटनेमुळे शहरात नशेच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चिंता व्यक्त केली जाते। तळोजा घोट कॅम्प परिसरामध्ये 2 पंजाबी आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे, ज्यांचे नाव सुरिंदर सिंग उर्फ कालू आणि मनिंदर सिंग असे आहे। त्यांच्याकडून 118 ग्रॅम हेरोईन आणि 143 ग्रॅम अफीम जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास 1 कोटी 2 लाख रुपये आहे। अशा प्रकारची कारवाई करण्याची ही 6वी वेळ आहे। हा 6वा गुन्हा दाखल करतोय आपण पंजाब मधून आणलेल्या ड्रग्सच्या कारवाई संदर्भात आणि जवळपास 33 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे।